नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहे तर 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं सराव संच 6.1 मधलं प्रश्न क्रमांक 6 त्याच्यामधलं 5वं गणित काय दिलं आहे. कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिले सेक थिटा हे सिद्ध करायचं आहे. ओके, डावी बाजू काय दिली आहे, कॉट थिटा प्लस टॅन थिटा. ह्याच्यावरून उजवी बाजू सिद्ध करायची आपल्याला. तर आपण काय करूया, डावी बाजू आधी लिहून घेऊया. आपण डावी बाजू लिहून घेतली कॉट थिटा प्लस टॅन थिटा. ओके, आता काय करायचं आपल्याला, कॉट थिटा म्हणजेच काय, कॉस थिटा भागिले साईन थिटा. ओके, आणि टॅन थिटा म्हणजेच काय, साईन थिटा भागिले कॉस थिटा. ओके, हे काय सूत्र आहे, हे आपल्याला पाठ करायचं आहे. आपल्याला म्हणजे तुम्हाला पाठ करायचं आहे. ओके, आणि जे जे काय वापरलं ते इथे लिहिणार आहे मी. कॉट थिटाच्या बदली काय लिहिलं आपण, कॉस थिटा भागिले साईन थिटा. ओके, आणि टॅन थिटाच्या बदली काय लिहिलं, साईन थिटा भागिले कॉस थिटा. आता आपल्याला छेद समान करायचं आहे. ओके, त्याच्यामुळे काय करूया, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. कॉस थिटा गुणिले कॉस थिटा कॉस वर्ग थिटा प्लस साईन थिटा गुणिले साईन थिटा साईन वर्ग थिटा भागिले साईन थिटा गुणिले कॉस थिटा. ओके, आता इकडे आपल्याला आपण एक सूत्र वापरू शकतो. कोणतं ते, साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ओके, हे तर कॉमन सूत्र आहे, प्रत्येक गणितामध्येच वापरावं लागतं आहे बहुतेक. इथे आपण लिहायचं की कोणतं सूत्र वापरलं आहे. कॉस वर्ग थिटा प्लस साईन वर्ग थिटा इज इक्वल टू 1 ह्या सूत्राचा इथे वापर केला आहे, म्हणून इकडे 1 लिहिलं आहे. ओके, आता आपण काय करूया, सेपरेट काढूया दोघांना. 1 भागिले साईन थिटा गुणिले 1 भागिले कॉस थिटा. ओके, म्हणजे आपल्याला हे मिळेल. हे समजेलच तुम्हाला पुढे. आता सेपरेट काढूया. हे बघा, 1 भागिले साईन थिटा गुणिले, इथे डॉट काढला आहे मी, कॉस थिटा. ओके, आता 1 भागिले साईन थिटा म्हणजेच काय, आता कोसेक थिटा, आणि 1 भागिले कॉस थिटा म्हणजेच काय, आता सेक थिटा. ओके, 1 भागिले साईन थिटा म्हणजेच काय, कोसेक थिटा, आणि 1 भागिले कॉस थिटा म्हणजे काय, सेक थिटा. ओके, धन्यवाद.